पुढची बातमी पाहूयात। बडोदा बँकेच्या व्यवस्थापकाची आता बँकेतच आत्महत्या झालेली आहे। बारामतीमधली ही धक्कादायक घटना आहे। कामाचा अतिरिक्त भार आणि दबावामुळे त्यानं उचललंय टोकाचं पाऊल। या घटनेनं आता बँकिंग क्षेत्रामध्ये सध्या खळबळ उडाली आहे। बारामती शहरामध्ये असणारी बँक ऑफ बडोदा या बडोदा बँकेचे मुख्य प्रबंधक शिवशंकर मित्रा यांनी काल रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। सदरचा प्रकार रात्री 2:30 वाजता त्याच्या पत्नीने ज्यावेळेस ते घरी आले नाहीत त्याच्या पत्नीकडून तो उघड झाला। त्याच्यानंतर स्टाफ बोलवून त्यांना बघितलं, त्यावेळेस ते गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मिळून आले। सदरची बॉडी पोस्टमॉर्टम करता पाठवण्यात आली, पुढील प्रक्रिया करण्यात आली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की बारामतीमधल्या बडोदा बँकेच्या व्यवस्थापकानं आत्महत्या केलेली आहे। कामाचा अतिरिक्त भार, त्याच्यानंतर वरून आलेला सगळा दबाव, या सगळ्या त्रासाला कंटाळून या कर्मचाऱ्यानं जे आहे ते आपलं आयुष्य संपवलेलं आहे। कामाचा अतिरिक्त दबावामुळे या कर्मचाऱ्यानं जी आहे ती आत्महत्या बँकेमध्येच केलेली आहे। बडोदा बँकेमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहे। नवनाथ, आता या संदर्भामध्ये पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात आणि काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच बारामती शहरातील बँक ऑफ बडोदा या ठिकाणी गुरुवारी रात्री एका शाखा व्यवस्थापकाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती। कामाचा अतिरिक्त भार आणि वरिष्ठांचा दबाव असल्यामुळेच या व्यवस्थापकाने जे आहे ते बँकेमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली होती। यामुळे बारामती शहरामध्ये आणि बँकिंग क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने खळबळ उडालेली होती। आणि या ज्या व्यवस्थापकाने आत्महत्या केली होती त्याने सुसाईड नोट देखील आपल्या खिशामध्ये ठेवलेली होती। आणि त्या नोट मध्ये जे आहे ते आपल्याला बँकेतील जे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आहेत ते दबाव टाकत आहेत, कामाचा अतिरिक्त भार जो आहे तो देत आहेत। यामुळे ताणतणावामध्ये येऊन त्या व्यवस्थापकाने जे आहे ते आत्महत्या केलेली होती। खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने आत्महत्या, कामाचा ताण आणि वरिष्ठांचा दबाव असल्यामुळे आत्महत्या केलेली आहे। यामुळे एकंदरीतच या सर्व चौकशी जी आहे ती पोलीस करतच आहेत। मात्र या अशा गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। त्यामुळे आता या संदर्भामध्ये आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।